बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। भारतरत्न महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दीनदलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती 14 एप्रिल रोजीला महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरात साजरी करण्यात येते। त्याच अनुषंगाने अंबरनाथमध्ये स्वर्गीय अजय नामदेव जाधव यांच्या प्रेरणेतून युवा सेना व वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्थाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। हा कार्यक्रम दिनांक 13 एप्रिल रोजी नगर परिषदेच्या शेजारी उभारण्यात आलेल्या व्यासपीठ येथे पार पडला। त्यानंतर मध्यरात्री 12 वाजता अंबरनाथ नगरपालिकेच्या पटांगणात असलेल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्थेतर्फे डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती। या कार्यक्रमास अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांना 135 किलो लाडू व पाण्याची बॉटल वाटप करण्यात आल्याची माहिती आयोजन समाजसेवक तथा वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्था संस्थापक यश अजय जाधव व अध्यक्ष फारुख शेख यांनी सांगितले। तसेच वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अंबरनाथकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रसंगी नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील, माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे, नगरसेविका संजीवनी देवडे, अल्पना गोरे, योगेश गोरे, मनोज देवडे, नगरसेवक अभिजित करंजुले, विश्वजित करंजुले यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी व शहरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्था अध्यक्ष फारुख शेख, सचिव श्रेयस कनेरे, रोशनी शेख, देवदत्ता सरवदे, रुचलवादी, फिरोज शेख, यासीन शेख, राज कगदोर, रोहित जगले, सई कुमार, राहुल सालवे, फजल शेख, दोंडे, सुफियान शेख, मोहसिन शेख, सौद शेख, सैनी खान, अविनाश भाई, मौला नदफ, आकाश जाधव, रोहित शिंगारे, आदिल शेख, रेहान सलमानी, अल्तमर शेख, साई कुमार बिलाल, यश कांबळे, कुणाल शिंगे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्त सगळ्या नागरिकांना सगळ्यात प्रथम शुभेच्छा देतो मी। आज आपण हा भव्य कार्यक्रम जो अनेक वर्षापासून आम्ही वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्था यांच्या मार्फत आयोजित करतो, त्याच्या आधी लोकनेते अजय साहेब माजी नगरसेवक असताना त्यांनी त्यांच्या वर्षामध्ये काळामध्ये चळवळीमध्ये असे अनेक कार्यक्रम जयंतीचे निमित्त ठेवले होते, अनेक मोठे मोठे कार्यक्रम राबले होते। तेच कार्यक्रम आम्ही म्हणजे वायजे बॉस ग्रुप निमित्त त्यांची जी लेगेसी जी आहे, आम्ही लेगेसी म्हणतो, त्या लेगेसी आम्ही पुढे घ्यायचं काम, घेऊन जायचं काम जे आहे ते आम्ही करतो। मी मागच्या कार्यक्रमात सुद्धा म्हणालो होतो की मी प्रत्येक कार्यक्रम जे आहे आम्ही सेक्युलर मध्ये जातो, आम्ही ईद सुद्धा म्हणतो, आम्ही दिवाळी सुद्धा म्हणतो आणि 14 एप्रिल सुद्धा म्हणतो। आम्ही सगळे हिंदू मुस्लिम जे आहे माझे सगळे मित्र पण त्यामध्ये सामील असतात। प्रत्येक आमचे अध्यक्ष जे आहेत वायजे बॉस ग्रुपचे अध्यक्ष, भीम मोर्चाचे अध्यक्ष, आमचे माझी प्रत्येक टीम प्रत्येक वर्ष जे आहे असे मोठे भव्य कार्यक्रम ठेवते। आम्ही सगळ्यात प्रथम पुणे अंबरनाथकरांना धन्यवाद व्यक्त कराल, कारण की त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि मी 135 किलो लाडू जे आहे पुणे अंबरनाथकरांना वाटलं, सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला। मी महाराष्ट्र पोलीस त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो, त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि आमचा कार्यक्रम जे आहे संपन्न पार पाडू पाहिला, त्यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो। जय। सर्वप्रथम मी वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्थेचा अध्यक्ष फारुख अब्दुल उमर शेख, माझ्या संपूर्ण टीमच्या वतीने वायजे बॉस ग्रुप सामाजिक संस्थेच्या वतीने आज आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। लोकनेते अजय जाधव साहेब यांचा वारसा जे इथं सुरू केलेला आहे, त्यांनी लाडू वाटायचा, तेच वारसा आम्ही आज इथं कंटिन्यू करत आहोत। आज 135व्या जयंतीनिमित्त आजचे कार्यक्रमाचे शिल्पकार कुमार यश लाजवंती अजय जाधव यांच्या नेतृत्वात व भीम महोत्सवचे अध्यक्ष रोहित जगले यांच्या नेतृत्वात व संपूर्ण संस्थेच्या नेतृत्वात आज हा कार्यक्रम पार पडला।
व भीमसैनिकांसाठी व आलेल्या सर्व नागरिकांसाठी 135 किलो लाडू वाटप केलेलं आहे. मी सर्वप्रथम आणि सर्वात जास्त शुभेच्छा आणि धन्यवाद मुंबई पोलीस यांना करतो आणि अंबरनाथ पोलिसांनाही करतो आणि आमचे DJ प्रिन्स, आमचे संस्थेचे कार्याध्यक्ष आणि भीम महोत्सवचे कार्याध्यक्ष राहुल साळवे यांचाही शुभेच्छा आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथं सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.